तर आपण आज बबन दादांसोबत रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. दादांची जी ओळख आहे, जे अनुभव आहे, त्यातून ते सगळे आपल्याला सांगतील की त्यांना आतापर्यंतच्या इतिहासात कोणते कोणते बैल होऊन गेले, कोणता आवडता बैल, कोणती आवडती बैलजोडी, हे सगळं आपण विचारणार आहोत. तर चला दादांसोबत आता सुरुवात करूया. दादा, मला सांगा, तुमचा आवडता बैल कोणता? आवडता बैल आपला काय होता, आता हे कन्यारखेडची माई, त्या माईचा माणिक एक नंबरचा बैल. कसा पळायला ह्याला आपला खोंड घेऊन म्हणलं की एकच नंबर चालणार. मग आम्ही आमची जोडी पळावली, आमच्या गावचा एकच नंबर गाडी पळाली. त्यामुळे त्या बैलाला मी गॅरंटी देऊ शकतो की बाबा ह्यो बैल हुकमाचा एका. तुमची आवडती बैलजोडी? आवडती बैल जोडी ते माईचा सोन्या आणि माणिक, एक नंबरची जोडी. ही आमची हे रोमन रावण, ही जोडी आमची एक नंबरची. आता रावण एकल्यामुळे आमची जोडी फुटली. असं बैलगाडी क्षेत्रात बॉडी बिल्डर? बॉडी बिल्डर आता आता तसा कसा आहे म्हणायचं तर म्हणलं का नाही, तर ह्याचा मुंबईचा ते ह्योच राहुलबाईचा मथुर. कसं आहे, बैल वय झालंय पण बैल अजून फायनली सोडित नाही, टापोटापला चालतो मथुर. म्हणजे वयाच्या मर्यादेत आता चालू काळातला तो बैल एक नंबरचा. आणि ललगुणचा सोन्या त्याच्या आधीचा एक नंबरचा. ललगुणचा सोन्या जो 12-13 वर्ष बैल, 13 वर्ष बैल पळतोय. असा बैल महाराष्ट्रात योग बी इतक्या वयाचा पाळणारा बैल नाही महाराष्ट्रात. इतक्या वयाचा वय होऊन बी अजून गट काढतोय बैल. वय झालं तरी बैल अजून पळतोय, असा कुठला बैल आठवतोय? मथुर. मथुर. हा, असं कोणता बैल जो मैदानात आलं त्याची दहशत असते? तसेच असते त्या मथुरची. त्याच्या माग आता काय होते, बकासूर, घरणीचा राजा, आमचा रोमन, ही एका रांगकटली तिन्ही. ही दोन वर्ष टिकली. आमच्या बैलाने पायात फॉल्ट झाला, तिथनं आमचा बैल ह्यो डिमा आला. तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं? आठवणीतलं मैदान आता कसं हे पुशेगाव होणार एक नंबर, पेडगाव एक नंबर, कोरेगाव एक नंबर, माळशिरसचं एक नंबर मैदान. अशी मैदान मोठी मोठी मैदान एक नंबरची. हो, म्हणजे मानलेली किंवा त्यांना मानदान जे बाबा महाराष्ट्र केसरी दिलेली ही मैदान. मग तुम्ही छोट मैदानाला काय किंमत आहे तशी, असं आहे ना. असा कोणता तुम्हाला बैल किंवा वासरा असं वाटतंय की तो भविष्यातील सुपरस्टार होऊ शकतो? आता तसं सुपरस्टार म्हणजे काय होतं माहिती का, वासरांचं बी वासर लय पळते तशी काय काय. म्हणजे पर कळायला लागलं की मनानं वासरू डिम येत, म्हणजे ती मोहरत जायला असं म्हणजे गॅरंटी नाही कोणाला. असं आहे वासरांचं. 2 मैदान एक नंबर पाळणार, पण तिसऱ्या मैदानाला काहीतरी त्यांचा घोटाळा झाला की झालं, परत अक्षतच जाते वासर. तुमच्या बैलगाडी क्षेत्रातला एक आठवणीतला दिवस? आठवणीतला दिवस आता काय आमचा, म्हणजे आपला पाडवा लिंबाला आठ असतो. पाडव्या दिवशी लिंबला पाडवा लिंब खाल्ला की आम्ही गावातली आमची मिटिंग बसते जत्रेची. पाडवा खायला लिंब खाल्ला की अड्ड्याला जायचो लिंबला. ती लिंबला मी 3 वेळा फायनल घेतला लिंबला. पाडव्या दिवशी मुहूर्ताव, एवढं मला आठवतंय. म्हणजे मुहूर्त आता आपण मग 12 महिने अड्डा आपलं आपल्याच महाराष्ट्रात आहेतच. पाडव्याचा दिवस आणि पाडव्याला आपण पहिल्याच वर्षी पहिल्याच फायनलला गेलो. 3 वर्ष मी फायनल घेतले लिंबला जाऊन. असा कोणता बैल आठवतोय जो तुम्हाला वाटतोय जर आता असता तर कोण म्हटलंच नसतं की आम्ही एक नंबर करणार? शुगरच आमचा, काळा शुगर तसा एकच नंबर होता. शुगर कडनं म्हणले की एक नंबर आमचा ठेवला. एक नंबर. कोणी किती बॅटनं पळालं का नाही, त्याने किती पळू द्या, कोणी बी लागू द्या आणि कसेही पळू द्या, आणि दोन्ही खांदावर चालणार. शाहीर शुगर, मग शाहीर आतनं टाकायचा की शुगर बाहेरनं, एकच नंबर फायनल. असे आम्ही या डाली बिली सगळे एक 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 नंबर घेतले. हुकूम हा बोटच लावून घ्यायचा नाही. तो काळात, आत्ताच्या काळात तो काळा बैल माझा पाहिजे होता. रोमनचा बी तो बाप होता. पण त्या वेळेला कसं होतं की तुमचं मोबाईल नव्हतं, व्हिडिओ नव्हतं, दुरून वर्णन नव्हतं. त्या काळात काय होतं, दावाय प्रूफ तुम्हाला काय होतं, काय नव्हतं. त्यामुळे त्या गाजलेली बैल असे काहीच कळायला नाही. आता कसं झालं, दुरून सोडल्यामुळं कुठला बैल किती, तुम्ही घरी बसून मोबाईलवर घरी बघताय, टीव्हीत बघताय.
म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात कळतंय अड्डा कुठं तर घरी तुम्ही घरी बसून बघताय. म्हणजे या अड्डा चालू झाल्यापासून हे नियम निघाला. त्यामुळे आता सांगायची शिकवायची काय कोणाला गरज नाही. आपण तुमचं तुम्हाला क्लिअर दिसतंय कुठला बैल कसा आहे असा आहे. बैलगाडी क्षेत्रातलं देखणं रूप देखणं रूप आता म्हणजे बैलगाडी शकणार कसा बाबा की ह्यो बैल बाबा देखना पळतो एक नंबर, छातीला रुंदीला उंचीला खिल्लार प्युअर खिल्ला पुऱ्या मापात अशी अशी बैल बरीच आहेत ना. आता तशी बैल म्हणजे पुऱ्या मापातले पुऱ्या आहेतले दिसायला यायला बैल पाप. त्यातून पण कुठला आवडतो? त्यातून आता तसं काय म्हणजे जोडी आता जी आहे का नाही एका मालकाची जेवढी अशी आवडत म्हणजे जसं जसं रूप असतं असं जोडी बघायची आपण. आणि कसं होतं आता एक बैल तुमचा पाळणार एक माझा पाळणार एक काळा पाळणार एक पांढरा पाळणार एक उंचीला कमी तर एक शेंगाला हपडा झाला. जोडीला खिल्लारी जोडी सारखे टापच नाही असं असतं ना. जोडी लागण्याला फरक होती थोडा जरी फरक होतो जोडीत असं होतं. असा कोणता बैल वाटतोय जो तुमचा आवडता बैल जो सुट्टा निकाल घेतो? सुट्टा निकाल घेतो आत्ताच्या काळात तर बघा तसं काय सांगू शकत नाही. म्हणजे कसं होतंय कोण कोणाला आता कमी नाही. सुट्टा निकाल घ्यायचं का नाही गटाला घेतोय सीमेला घेतोय पण फायनलला म्हणलं का नाही सुट्टा निकाल कोणाचा घास नाही आता घ्यायचा. हरीच लाल तयार झाले ते आता मागची जी पिल्ला आहे ती ना लय पिल्ला आहे ती. संभाजीनगरची खोंड बारीकच खोंड फुलगतीनं चालते. संभाजीनगर जामखेड एवढी तुकडली शिकवून घोड्यावरची पळते ती हुकमा एकाच खोंड पळते. आपल्याला वरट्या काय ती असं आहे. बैलगाडीचा नाद चांगला की वाईट? बैलगाडीचा नाद कसा आहे ह्यो बैलगाडीचा नाद एक नंबर आहे. कसा आहे माहिती आहे का आता कोण दारू पिऊन फिरत कोण मटका खेळत बस त्याच्यापेक्षा हे आपल्या घरदारात पोरात बैल ह्यो पाळून नाद एक नंबर. या नादाला मी किंमत देतो एक नंबरची किंमत देतो असं आहे. चालेल. तर आपल्याला बबन दादांनी जेवढे आपण त्यांना प्रश्न विचारले त्याची उत्तरं चांगल्या प्रकारे दिली आणि त्याची माहिती पण आपल्याला सांगितली. तर दादा तुम्ही आम्हाला मोलाचा वेळ काढून एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.